नाशिकमधील सातपूर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो शिवविचारांचा रणशिंग फुंकणारा एल्गार ठरला। सावरकर नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर पार पडलेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्याने सातपूर पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांचा किल्ला असल्याचे ठासून दाखवून दिले। शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या सातपूरकरांनी एकमुखाने स्पष्ट संदेश दिला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा दिखावा नसून स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा लढा आहे। हा सोहळा आता 9व्या वर्षात पदार्पण करत असून यंदा तो आतापर्यंत सर्व वर्षांना मागे टाकणाऱ्या भव्यतेने आणि शिस्तबद्धतेने साजरा केला जाणार असल्याचा निर्धार समितीने केला आहे। या संपर्क कार्यालयातून शिवजयंती निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम राबवले जाणार असून इतिहास घडवणारा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला। उद्घाटनावेळी संपूर्ण परिसर भगव्या पेटांनी आणि भगव्या विचारांनी सजला होता। तर शिवराय की जय आक्रमक घोषणांनी सावरकर नगर अक्षरशः दुमदुमून गेले। शिवरायांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सातपूरमधील शिवभक्त सज्ज झाले असताना याच वेळी एक गंभीर आणि खंतजनक बाब समोर आली आहे। शहरात कार्यक्रमांची रेलचेल सुरू असताना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना त्याग, संघर्ष आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसून आला। ही बाब केवळ दुर्लक्ष नसून सामाजिक जाणीवेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। शिवरायांचा इतिहास आठवताना सामाजिक क्रांतीच्या आधारस्तंभांनाही विसरणे ही गंभीर चूक असून सातपूरकर हे कधी खपून घेणार नाहीत, असाच रोख या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला आहे। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष दीपक वाकचौरे, कार्याध्यक्षा अंकिता महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष संदीप नरहरी तांबे, उपाध्यक्षा श्रद्धा भोजने, सरचिटणीस निलेश बंदुरे, सचिव ऋषिकेश पाटील सचिव भरत शिरसाट, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र येनेडे आदींसह आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, चावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। समिती उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर इथे आले, त्यांचं प्रथम मी स्वागत करतो। 2026च्या ज्या कार्यकारिणीचे आपण सर्वांनी येऊन जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो। 2026 कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी व शिवप्रेमी, कार्यक्रमाची रूपरेषा ज्येष्ठांच्या व श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेली आहे। तर दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव यावर्षी आनंदात जल्लोषात साजरा होईल, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे। जय जिजाऊ, जय शिव। छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना प्रथम त्रिवार अभिवादन। सातपूर शिवजन्मोत्सव समितीचं 9वं वर्ष आहे। सर्व जाती धर्माची कार्यकर्ते, पक्षाचे सर्व पदाधिकारी गेल्या 9 वर्षापासून एकत्र येतात आणि हा अतिशय चांगल्या जल्लोषाने शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। आता मी सर्व सातपूरकरांना विनंती करीन की आत्ताच्या शिवजन्मोत्सवीचे समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे आणि कार्यकारिणी आणि यामागे जे 8 अध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष झाले, हे सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात। आताही यावर्षीसुद्धा तो तसाच साजरा होणार आहे। मी सर्व जे या शिवजन्मोत्सव समितीला सहकार्य करतात त्यांना विनंती करीन की आपण स्वतःहून या कार्यालयात येऊन आपली शिवजन्मोत्सव समितीची जी देणगी असते ती आपण आणून द्या। सर्वांनी सहकार्य करा, जसं दरवर्षी करतो आपण त्या पद्धतीने करा। मला खात्री आहे की शिवजन्मोत्सव समिती असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, या ठिकाणी गुरु शिष्याची सुद्धा जयंती होते। या सर्व जयंत्यांमध्ये सर्व कार्यकर्ते भाग घेतात आणि आपलं कर्तव्य आहे ज्या महापुरुषांनी या देशासाठी, देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप मोठं
योगदान दिलेलं आहे. मग त्यांच्याच विचाराने आपण सर्वांनी पुढे जाण्यासाठी, त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करत असतो. त्यांच्या कार्याला उजाळा देत असतो. आणि मी एक बघितलं की सातपूरमधील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे योगदान देत असतात, मदत करतात, कुणी येवाजावा करत नाही. आणि एक विचाराने ही समिती नेमली जाते आणि त्यांना सगळे सहकार्य करतात. असं सहकार्य यावर्षी करावं. नुसतं शिवजन्मोत्सव समितीच नव्हे, यापुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणार आहे, गुरु शिष्याची जयंती असणार आहे. आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. मी दीपक वागचौरेला आणि शिंदे दिदीला खूप, त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद की तुम्ही अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. या पुढचा कार्यक्रम यशस्वी करा अशा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. आणि यामध्ये पत्रकार बंधूंचा खूप मोठा, खरोखर चांगला सिंहाचा वाटा असतो. पत्रकारसुद्धा मोठ्या मनाने खूप सहकार्य करतात. यापुढे करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.